नमस्कार शेतकरी बंधूंनो, खताचा फायदा करून घ्यायचा आहे, खताचा 100% उपयोग करून घ्यायचा आहे, तर खतयुक्त पाण्याचा pH किती महत्त्वाचा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, खतयुक्त पाण्याचा pH थेट खताच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत असतो. कुठले 5 कारणं आहेत ते आपण समजून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचे पहिले अन्नद्रव्याची उपलब्धता होत असते. जर खतयुक्त पाण्याचा pH हा 5.8 ते 6.5 असेल तर त्या झाडाला नत्र, स्फुरद, पालाश, झिंक आणि फेरस या मूलद्रव्यांची उपलब्धता होत असते. दुसरं, खताचा अपव्यय टाळता येतो. म्हणजे थोडक्यात जर खतयुक्त पाण्याचा pH हा अल्कलाईन असेल, म्हणजे 7.5च्या वर असेल, तर अशा खतातून झाडाला फॉस्फरस, झिंक आणि फेरस उपलब्ध होत नाही. हे खत तिथेच जमिनीत अविद्राव्य स्वरूपात पडून राहतात, तिथेच जमिनीत त्यांचं फिक्सेशन होत असतं आणि ते खत झाडाला उपलब्ध होत नाही. थोडक्यात जर फॉस्फरस झाडाला उपलब्ध झाला नाही तर झाडाला मुळ्या तयार होणार नाही, झाडाचा पेंदा काडी जाड होणार नाही, झाडाला फुलं लागणार नाही, फळाची साईज वाढणार नाही, फळात असलेल्या गराचं प्रमाण वाढणार नाही. जर झाडाला झिंक आणि फेरस उपलब्ध झाला नाही तर झाडाच्या उत्पादन क्षमतेत झाडाची गुणवत्ता टिकून राहणार नाही. तिसरं, आपली ड्रीप चोकअप होणार नाही. जर खतयुक्त पाण्याचा pH हा मेंटेन असेल तर अशा ड्रीपमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे साचणार नाही, त्यामुळे ड्रिपर हे स्वच्छ राहतील. चौथं, खताची उपलब्धता वाढणार आहे. खताची उपलब्धता यासाठी वाढणार आहे की खताचा pH जर मेंटेन असेल तर अशा खताची सोल्युबिलिटी चांगली असते आणि सोल्युबिलिटी चांगली असल्यामुळे खत वेस्टेज जाणार नाही, ते खत झाडाला उपलब्ध होईल. आणि 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, मायक्रोन्यूट्रियंटची उपलब्धता वाढणार आहे. जर खतयुक्त पाण्याचा pH हा 5.8 ते 6.5 असेल तर अशा झाडाला झिंक, फेरस, मॅंगनीज आणि कॉपर या मूलद्रव्यांची उपलब्धता होत असेल. मित्रांनो, खतयुक्त पाण्याचा आदर्श pH हा 5.8 ते 6.5 असतो. जर आपण देत असलेल्या खतयुक्त पाण्याचा pH हा 7च्या वर असेल तर अशा खतयुक्त पाण्याचा pH मेंटेन करण्यासाठी आपण चांगल्या प्रतीचं फूड ग्रेड फॉस्फोरिक ॲसिड वापरू शकतात किंवा सायट्रिक ॲसिडचा वापर करू शकतात. कुठलं फॉस्फोरिक ॲसिड वापरायचं, सायट्रिक ॲसिड कुठलं वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं याची जर माहिती हवी असल्यास आपण मला फोन करू शकतात, मेसेज करू शकतात किंवा व्यक्तिगत स्वरूपात भेटू शकतात. ओके, धन्यवाद.